जय महाराष्ट्र. मी स्वप्नील चव्हाण, वॉर्ड क्रमांक 34, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं मी शाखा प्रमुख बोलतोय. उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाने आज आम्ही वारंवार आमची यादीची वाचणी चालू आहे. यादीमध्ये देखरेख वगैरे सर्व बघणं चालू आहे. त्या गोष्टीवरती आमचं आज निरीक्षण करत होतो. तर आमची पूर्ण उपशाखा प्रमुख याच्यात लागल्यानंतर आम्हाला असं दिसण्यात आलंय की उद्धव साहेबांनी जे सांगितलेली गोष्ट, जे इलेक्शन ऑफिसर आणि बीजेपीच्या मार्गदर्शनाखाली जे खोटे पद्धतीने काम चालू आहे ते सर्व आमच्या समोर निर्देशन आले. आता याच्यामध्ये मला दिसण्यात येते एकाच नावाच्या 2 व्यक्तींचे याच्यात नाव आहेत. तसेच आम्ही याच्यामध्ये 2-3 याद्यांमध्ये आम्ही शोधून काढले. असे किती यादीमध्ये अजूनपर्यंत आहेत ते आम्ही चाललं आमचं याच्यामध्ये बघणं चालू आहे, तपासणी चालू आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या याच्यात अजून एक खुलासा आलाय की मृत्यू माणसाची नावं तशीच ठेवली आहेत आणि जे जिवंत आहेत व्यक्ती त्यांचे याच्यात डिलीटेड करण्यात आले. ही हे बघा, ह्याच्यामध्ये अनिता पावसकर करून हे आमचे रिलेशन मध्ये यांचे डिलीटेड करण्यात आले, प्लस त्यांच्या मुलीचं करण्यात आलंय. त्यांची मुलगी आहे दीपाली पावसकर, हे राहतात. तुम्हाला पाहिजे तर मी व्हिडिओ कॉलवरती दीपाली पावसकर साठी बोलून दाखवू शकतो. काय वाटतं कुठे ना कुठे हा भारतीय जनता पार्टीचा हा नवीन खेळ आहे का येणाऱ्या भागात? खूप मोठा याच्यात झोल आहे. मला तर झोल त्याच्यात मोठा झोल दिसतो. याच्यामध्ये जिवंत माणसांचे, हयात माणसांचे डिलीट केले आणि मृत्यू माणसं आहेत जे मृत्यू झालेत त्यांचे तुम्हाला दाखवतो. त्यांच्यामध्ये असं त्यांना डिलीट न करता असंच ठेवलंय. म्हणजे याच्यामध्ये विचार करा, आपले जे वोटर्स आहेत आमचे, अरे हे बघा, अख्खा कुटुंब जिवंत मृत्यू आहे, नवरा बायको, त्यांना जिवंत त्यांच्या आयडी मध्ये ठेवलेत आणि डिलीट केलेत. असा विषय झाला. म्हणजे चांगल्या माणसाचे बघा, हे ऑरेंज केलेले हे मृत्यू झालेले आहेत आणि हे जे हायलाइट झालेले आहेत हे जिवंत आहेत. याच्यावरती आमचं चालू आहे चौकशी. कारण हे 2 दिसतात आहेत आम्हाला, पण आमच्या इथे चौकशी चालू आहे. आता आम्ही जाऊन तपासणी करणार आहे यांच्या घरी जाऊन. कशी होणार अशा प्रकारे भारतीय जनता हा कुटुंब बघा तुम्ही, या कुटुंबाला बघू शकता. हे कुटुंब हयात आहे, या कुटुंबाला डिलीट करण्यात आलंय. त्याच्याच बाजूला आपले ते मृत्यू झालेले पण आहेत, त्यांना ठेवलंय. असे खूप झोल आहे त्याच्यात. आता जनतेला जागृत करण्यासाठी तुमचं काय संदेश असेल? उद्याचं आंदोलन आमचं जोरात असेल, एकदम बोलतात ताकदीने आम्ही आंदोलन करणार आहे. त्याचा तुम्हाला परिणाम दिसणारच येईल उद्याच्या दिवसातच. जनतेला काय आव्हान करा? जागरूक व्हा, सांभाळून राहा. कारण असे मला तर वाटतं आपल्याच महाराष्ट्रामध्ये हे बीजेपीच्या नावाने आतंकवादी घुसलेत. या आतंकवादीला जनता कसं जनता इलेक्शन मध्ये दाखवून देईल. हे जे त्यांचे झोल चालले सर्व काय ते जनता दाखवून देईल त्यांना.